शुभं करोति। तुझे सगळे निर्णय तुझे तू घेत जा स्वतंत्रपणे. मी त्याच्या अजिबात आड येणार नाही. हा, झुमरेबद्दलची माझी मतं बदलायला मला थोडासा वेळ लागेल. मला सगळ्या गोष्टी पूर्णपणे पटल्यानंतरच मग बदलतील ती. पण एक गोष्ट मात्र नक्की, मी माझी कुठलीही मतं, माझी कुठलीही तत्व तुझ्यावर लादणार नाही. तुझ्या आडही येणार नाही यापुढे. नाही बाबा, मला तुम्हाला नाराज करून नाही जायचंय त्यांच्याकडे. नाही नाही नाही, अरे मी नाराज तर अजिबात नाहीये तुझ्यावरती. फक्त तुझ्या काळजीनं थोडासा अस्वस्थ आहे रे. आणि जर मी चुकत असेन तर मग मला पटवून देण्याचं हे चॅलेंज स्वीकार ना तू. शशांक, या बाबतीमध्ये जिंकण्यापेक्षा हरायला आवडेल मला. चला, शेवटी बाप लेक एकत्र आलेच. शाबास अरुण, शाबास. किमयाला माहिती. बोल किमया, आज कशी काय आठवण आली माझी? फोन का केलायस? आठवण काही नाही, सहज. खास काही नाही, तुला भेटावंसं वाटलं. काय प्लॅन आहे आजचा? ठीक आहे, मग भेटूया. मी लगेच निघतो. तुला अरे अरे, बाईक लगेच स्पीड मध्ये निघाली का? आत्ता नाही, संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी? पण का? साहेब, मला ऑफिस असतं. ऑफिस संपलं की मग भेटूया. डन. ओके, सी यू सून. बाय. मोटवानी अँड सन्स कडून मागच्या क्वार्टर मध्ये आपल्याला नेमक्या किती ऑर्डर झाल्या आणि त्यापैकी कितीला आपण रिप्लाय पाठवला आणि नेमका कधी पाठवला त्याचे डिटेल्स जरा मला हवेत. त्यांचा फोन आला होता दुपारी आणि त्यांच्या रेकॉर्डमध्ये आणि आपल्या रेकॉर्डमध्ये जरा गडबड आहे काहीतरी. सो जरा प्लीज ते सगळं फाइंड आउट कर आणि मला सांग. लक्ष आहे तुझं की मी? हो. काय म्हणतोय मी? ते लक्ष नाही तर नाही म्हणून सांगायचं की मी. आणि बघ की मी या ऑफिसमध्ये असताना लक्ष फक्त कामात हवं. या प्रिमाइसेसच्या बाहेर गेल्यानंतर तुझ्या माइंडवर माझा कंट्रोल नाहीये. पण जेव्हा तू या ऑफिसमध्येस तेव्हा तुझ्या डोक्यात फक्त माझा विचार हवा. आय मीन, मी सांगितलेल्या कामाचा. कळतंय? हो. आकाश, मी निघू? निघालीस? हा, म्हणजे काम झालंय ना. हा, मग एवढी घाई काय? अगं एवढं एक्स्ट्रा काम केलंस तू, तुला श्रमपरिहार नको? चला, आपण कॉफी प्यायला जाऊया आणि मग मी तुला घरी सोडणार. अरे नाही, नको. आधीच उशीर झालाय. उशीर झाला की निषाद अपसेट होतो. एक मिनिट. माझा मोबाईल राहिला. शुभं करोति।